नमस्कार मंडळी. तुम्ही कधी दुसऱ्या जगाबद्दल ऐकलंय का? की आपल्याच जगामध्ये कुठंतरी एखादा अननोन असा दरवाजा उघडतो आणि त्या दरवाजामध्ये माणसाची इच्छा नसताना सुद्धा माणूस अचानक जातो आणि नंतर तो तिथंच अडकतो. तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला बाहेर निघता सुद्धा येत नाही. त्याला बाहेरचं पूर्ण जग दिसतं, पण तो बाहेरच्या जगातील माणसांना दिसत नाही. असं तुम्ही कधी ऐकलंय का? आणि जर ऐकलं नसाल ना, तर आज या व्हिडिओमध्ये तशीच एक स्टोरी आपल्याजवळ आहे. एक वृषभ नावाचा मुलगा होता. वृषभ म्हणतोय ऋषी असंच काहीतरी नाव आहे. ऋषी धरू आपण नाव. एक ऋषी नावाचा मुलगा होता. त्याला ना एकलं राहायला फार आवडायचं. दुसऱ्या मुलांसोबत हसणं, खेळणं, बसणं ते त्याला आवडायचं नाही. त्याला एकलं राहण्यामध्ये जास्त आनंद यायचा. त्याचं म्हणणं असं होतं की जर दुसऱ्यासोबत आपण राहिलो तर त्याचे विचार, आपले विचार थोडेसे मिळणार नाहीत आणि मग जे काही आपण विचार करतो डोक्यामध्ये ते खूप डिफरंट होतील. त्यामुळे त्याला एकलं राहायला खूप जास्त आवडायचं. त्याला निसर्ग फार आवडायचा. त्याला एकल्याला ॲडव्हेंचर करायला फार आवडायचं आणि तो एकलाच कुठंही जात होता टूरवर. त्याच्या मनामध्ये जर आलं तर आपल्याला हे बघायला जायचं तर तो एकलाच निघून जायचा. कोणाला सोबत घ्यायचा नाही, कोणत्या मित्राला नाही, कोणत्या मैत्रिणीला नाही. घरी सांगायचं की मी आता इथंच जाणार आहे. आता त्याच्याजवळ पैसा थोडासा होता, त्यामुळे त्याला कोणी नाही म्हणत नव्हतं आणि त्याची सवयच होती. जसं त्याला म्हणजे बाहेर फिरायची अक्कल आली तसं तो एकलाच फिरायचा सुरुवातीपासूनच. तर मग याही वेळेस ऋषीनं एक प्लॅन बनवला की आपल्याला अशा ठिकाणावर जायचं आहे की तिथं जेणेकरून जे नॉर्मल माणसं आहेत ते जास्त करून तिथं येणार नाहीत. आता टुरिस्ट पॉईंटवर कसं टुरिस्ट येतात, लोक येतात, बघतात, जातात. याला एखादी अशी जागा एक्सप्लोअर करायची होती की ती खूप अशी एकदम मिस्टिरियस असली पाहिजे आणि त्या जागेवर ना जास्त कोणी गेलेलं नाही पाहिजे. ती जास्त कोणाला माहीत नसली पाहिजे. तो इंटरनेटवर सर्च करत होता, पण त्याला काय तेवढं काय असं विशेष त्याला इंटरनेटवर दिसलं नाही. ते टुरिस्ट पॉईंट आहेत ते तेवढेच इंटरनेटनं त्याला दाखवले. मग यांनी असं रँडमली मॅपवर एक अशी जागा शोधली की तिथं पूर्णपणे जंगलच जंगल होतं आणि थोडंसं तिथली जी जमीन होती ती माळ टेकड्याची होती. पूर्ण माळ डोंगर असल्यासारखे आणि त्या डोंगरांवर पूर्ण जंगल घनदाट झाडी. यानं ठरवलं की आपण तिथं जायचं आणि ते पूर्ण एक्सप्लोअर करायचं. आता याच्या मनामध्ये भीती तर होती की बाबा जे जंगली जनावर आहेत ते येतील, वार करतील किंवा अडचणी पैदा करतील, काय प्रॉब्लेम होऊ शकते. पण याला तेच आनंद वाटायचा ॲडव्हेंचर करायला. थोडी भीती वाटते ना माणसाला एकला असल्याच्या नंतर, तशामध्ये याला आनंद यायचा. याला जर थोडी भीती वाटायला लागली की हा खुश व्हायचा, एकदम हॅप्पी. अशा प्रकारचा हा ऋषी होता. मग यानं ठरवल्याप्रमाणे सगळे बॅग पॅकेज केलं. कपडे वगैरे जे काय थोडेफार घालायचे असतात ते, टेंटसाठी सामान वगैरे ते सगळं काय जमा केलं आणि तो निघाला. त्याच्याकडे एक बाईक होती. बाईक जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत नेत होता आणि जिथून त्याला ॲडव्हेंचर चालू करायचं आहे तिथं तो बाईक एखाद्याच्या घरी म्हणा, एखाद्याच्या दुकानावर म्हणा, काय पैसे देऊन तिथं त्याला ती बाईक ठेवायचा आणि नंतर तो आपला ॲडव्हेंचर करायला निघायचा. आता बघा तुम्ही ते मंजुलम बॉईज का काहीतरी मूवी आहे ते बघितले असेल. ते कसे ॲडव्हेंचर करतात तशा प्रकारचा ॲडव्हेंचर करायला फार आवडायचं. तर याने प्लॅन बनवल्याप्रमाणे ज्या जागा यानं निवडली होती त्या जागेवर तो गेला. बाईक ठेवली, आपल्या पाठीवर बॅग वगैरे अडकवली आणि तो त्या दिशेने निघाला. आता तिथले जे आजूबाजूचे लोक होती ते याला म्हणले की तुम्ही कोण्या गावचे, तुम्ही इकडं कशाला आले, तिकडं म्हणजे काय काम काय. तो म्हणला की मी असंच एक्सप्लोअर करतो, नवीन जागा, नवीन शोध घेतो, नवीन ठिकाणं मी बघत असतो. त्यामुळं मी आज ठरवलं आहे की तुमच्या या आसपासचा जो एरिया आहे हा पूर्ण एरिया मी बघणार आहे. तर ते ज्या माणसांना बोलू लागलं त्या माणसांमध्ये दोघं जण असे होते की ते यांना म्हणले की या ऋषीला म्हणले की बाबा तू काही कर पण इकडं जाऊ नको. कारण काय आहे ना, इकडं थोड्याशा विचित्र गोष्टी झालेल्या आहेत. आमच्या गावामधले काही माणसं अचानक गायब झालेले आहेत. तर तिकडं जाऊ नको. कदाचित तिकडं जंगलातले जनावर असतील किंवा दुसऱ्या काही गोष्टीसुद्धा असू शकतात. आता ऋषीला ना त्या भूतावर, प्रेतावर याच्यावर काही जास्त भरोसा नव्हता आणि याच्यावर विश्वासही नव्हता. त्याचा विश्वास फक्त ते जंगली जनावरांसाठी होता आणि ऋषीजवळ एक गनसुद्धा होते. त्यामुळे तो त्या कॉन्फिडन्सनं म्हणला की कोणतंही जनावर येऊ द्या, मला काही प्रॉब्लेम होणार नाही, मी तिकडे जातो आणि बघून येतो. गावाले म्हणले ठीक आहे बाबा जाऊन या, आम्हाला काय घेणं देणं आहे.
हो की नाही. आम्हाला तुम्ही कुठं गेले, काय राहिले, काय गरज नाही, पण आमचं सांगायचं काम होतं तुम्हाला की तुम्ही तिकडं जाऊ नका. तिकडं थोड्याफार प्रॉब्लेम्स होतात आणि जर तुमच्यासोबत काय प्रॉब्लेम झाले तर कोणी येणार नाही तिकडं. तसंही संध्याकाळचे 6 वाजले की आमच्या गावातून बाहेर कोणी निघत नाही, घरातूनच निघत नाही बाहेर, तर गावातून निघण्याची गोष्ट तर दूरच राहिली. आणि तुम्ही म्हणतायत की या आसपासच्या माळांमध्ये तुम्ही जाऊन फिरता म्हणून. जा, आम्हाला काय करायचं आहे. आता ऋषीला वाटलं की हे लोक भीती घालण्यासाठी त्याच्यासोबत असं बोलत आहेत. त्याने या लोकांकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गाने तो निघाला. आता संध्याकाळचे 5:30 ते 6च्या दरम्यानचा टाईम झालेला होता. तो त्या माळाकडे निघाला. तो निघाला की इकडं सगळं गाव सुनसान झालं, आपापल्या घरामध्ये बसलं आणि तो माळाकडं निघून गेला. आता थोडं आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याची जी गट फिलिंग आहे ना, ती थोडीशी वेगळ्या पद्धतीनं त्याला यायला लागली. कारण की याच्या अगोदर कधी पण ऋषी कुणीकडे जरी गेला ना तर त्याच्या मनामध्ये अशी फिलिंग यायची नाही. यावेळेस कशी तरी अलगच स्मशान भीतीची फिलिंग कशी असते तशा प्रकारची भीती याला वाटायला लागली. आजूबाजूचे जे किरकिऱ्याचे किडे आहेत ते जंगलामध्ये झाडांना चिटकलेले ते वेगळ्या विचित्र पद्धतीने ओरडायला लागले. आणि झाडामध्ये जे झाडं झुडपं आहेत त्याच्यामधून काहीतरी असं अचानक पळायला लागलं, जे हा बघण्याचा प्रयत्न जरी करत होता तरीसुद्धा याला दिसत नव्हतं. आणि हा शोधामध्ये होता की आपल्याला एखादी अशी जागा भेटायला पाहिजे की तिथं आपण आपला टेंट लावला पाहिजे आणि रिलॅक्समध्ये तिथं झोपलो पाहिजे. पण याला ती जागा भेटत नव्हती. हा समोर 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 चालतच जात होता. आणि याला सोबत असं वाटत होतं की कित्येक तरी लोक आपल्या सोबत चालत आहेत. आता बघा ना, आपल्याला समजा बाजारामध्ये गेलो की बाजारामध्ये आपल्याला कसं फील होतं, कोणी आपल्यासोबत नसलं तरीसुद्धा की बाबा आपल्याला आजूबाजूला माणसं आहेत, त्यांची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला अनुभवते की आहेत माणसं. जर आपण कोणा गल्लीनं चाललो आणि आपल्या पाठीमागून जर कोणता माणूस आला तर आपल्याला तेव्हाच कळते की आपल्या पाठीमागं कोणीतरी आहे आणि आपण पाठीमागं असं वळून बघतो. अशा प्रकारे त्याला वाटायचं. तो चालायचा, त्याला वाटायचं की आपल्यासोबत कुणीतरी आहे. तो इकडे तिकडं बघायचा तर कुणीच नसायचं. पूर्ण क्लिअर एरिया, काळा कुट्टा अंधार. याच्यापाशी जी टॉर्च होती त्या टॉर्चने त्याला दिसायचं. याला असं वाटायला लागलं की जंगलात जनावर आहेत ते कदाचित आपल्या याच्यावर आहेत काय की, पण दूरदूरपर्यंत कोणते डोळे दिसत नव्हते ना कोणतं जनावर दिसत नव्हतं. आता तुम्ही म्हणाल की डोळे कसे दिसतील अंधारामध्ये? जर आपण एखाद्या जनावराच्या अंगावर बॅटरी दाबली तर त्या जनावराचे डोळे त्या प्रकाशामध्ये चमकतात. त्यामुळे मी तुम्हाला तसं म्हणलं होतं की डोळेसुद्धा दिसले नाहीत म्हणून. मग थोडं अंतर चालल्याच्या नंतर ऋषीला एक ठिकाण भेटलं जिथं थोडंसं लफाड होतं. मग त्याने ठरवलं की आपण या ठिकाणावर आपला टेंट घालायचा. तो तिथे गेला, थोडीशी पालापाचोळा सावरला, इकडे तिकडची जरा थोडी लाकडं जमा करून आणली, तिथं थोडंसं जाळ केला आणि तो टेंट करायला सुरुवात केली. आता टेंट झाल्याच्या नंतर ऋषी आपलं जेवण तयार करतो, खातो आणि आपल्या टेंटमध्ये जाऊन आरामशीर झोपतो. त्याच्या कानावर त्यावेळेस आवाज येतो, घुंगरांचा आवाज त्या पूर्ण जंगलांमध्ये. आणि ते घुंगरांचा आवाज असा होता की जसं कोणाच्या पायामध्ये पैंजण लटकवलेले आहेत आणि त्या पैंजणाला छोटे छोटे घुंगरं असतात ना, त्या प्रकारचा आवाज होता. ऋषीला वाटलं की या वेळेस या जंगलामध्ये कोण आले. आणि गाववाले तर म्हणले की 6च्या नंतर आमच्या गावाच्या बाहेर पण कोणी निघत नाही. घराच्या तर निघतच नाही, पण गावाच्या पण बाहेर कोणी निघत नाही. तर मग 6 वाजता या जंगलामध्ये नेमकं आलंय कोण? आता याच्या मनामध्ये काळं उमटायला लागलं, याला भीती वाटायला लागली. पण एक मन म्हणत होतं की बाबा जे लोक आहेत ते लोक हटकून तर आपल्याला तसं बोलत नसतील ना आपल्याला भीती घालण्यासाठी. त्यामुळे त्याने तेवढा असा विश्वास त्या गोष्टीवर केला नाही. अर्धवट विश्वासाने हातामध्ये आपली बंदूक काढली आणि तो आपल्या त्याच्या बाहेर आला, टेंटच्या बाहेर आला आणि समोर बघितलं तर कुणीच नव्हतं. त्याच्या कानावर पुन्हा आवाज आला पाठीमागून असा फिरण्याचा. तो पाठीमागं वळून बघतो तर चंद्राचा थोडा प्रकाश होता, त्या झाडांच्या आतून येत होता आणि त्या 2 झाडाच्या आतमध्ये कुणीतरी उभं होतं, एका काळ्या आकृतीसारखं. यानं त्या आकृतीकडे बघितलं तर याला स्पष्ट कळालं की ती कुणीतरी स्त्री आहे. आणि याला हे सुद्धा कळालं की त्या स्त्रीनं अंगावर एकही कपडा घातलेला नाही, एकदम निर्वस्त्र. हा आपल्या टेंट समोर उभा राहिलेला, ती स्त्री समोर उभी राहिलेली. हा हळूवार त्या स्त्रीला म्हणतो, कोण आहे? ती स्त्री एकदम शांतपणे बसलेलीच म्हणतोय. हा पुन्हा विचारतो, मी फक्त एकदाच विचारीन कोण आहे म्हणून. तुम्ही जर मला भीती घालण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा माझ्याजवळ बंदूक आहे. मी गोळ्या झाडेल आणि तुम्हाला मारून टाकेल. लास्ट विचारतोय कोण आहे? ती स्त्री अजूनही शांतच उभी होती. आणि काही वेळाच्या नंतर जेव्हा ऋषी 2 पावलं समोर गेला त्यावेळेस असं वाटलं ऋषीला की ती स्त्री आपले डोळे उघडते. आणि ज्या वेळेस त्या स्त्रीनं तिचे डोळे उघडले त्यावेळेस ऋषीच्या पायाखालची जमीन सरकली.
जेव्हा त्या स्त्रीनं डोळे उघडले, तिच्या डोळ्यामधून स्काय ब्ल्यू कलरचा प्रकाश बाहेर पडला आणि तो प्रकाश एवढा जास्त ग्लो करू लागला की नॉर्मल माणसाच्या डोळ्यामध्ये असं कधीच होत नाही. आणि तिचे जे डोळे होते ते फार विचित्र होते, असे लांब डोळे होते. आणि ऋषीला कळालं होतं की ती स्त्री व्यक्ती नाही आहे, मनुष्य नाही आहे. यानं आपल्या जवळची बंदूक काढली आणि ठा ठा करून 2 गोळ्या तिच्यावर झाडल्या. सगळ्या जंगलामध्ये याच्या गोळ्यांचा आवाज घुमला. ती स्त्री एखाद्या धुपटासारखी विरघळावी तशा प्रकारे ती विरघळली आणि गायब झाली. ऋषी इकडे तिकडे बघायला लागला. ऋषीच्या अंगाला पूर्णपणे घाम आला होता. त्याला सुधरत नव्हतं की नेमकं काय करावं आणि काय नाही. आता त्याच्या कानावर खूप जोरजोरात आवाज यायला लागले, हसण्याचे आवाज, खूप जोरजोरामध्ये हसण्याचे आवाज यायला लागले. ऋषी कन्फ्यूज झाला की असं कसं व्हायलंय. तो जोरजोरात ओरडायला लागला, कोण आहे, समोर या, कोण आहे, माझ्यासोबत मस्करी करू नका, मस्करी कराल तर मी गोळ्या घालून मारीन. पण तो आवाज थांबण्याचं नाव घेत नव्हता. असं वाटत होतं ऋषीच्या जवळून इतक्या स्पीडमध्ये ती स्त्री जात होती की ऋषीला असं वारं लागत होतं, झुप झुप झुप. ऋषी इकडे तिकडे बघत होता, त्याला काहीच कळत नव्हतं. त्याचा जो टेंट होता, तो घातलेला टेंट, तो जागच्या जाग्यावर जळून गेला. ऋषीला समजत नव्हतं काय करावं आणि काय नाही म्हणून. आता त्या जंगलामधले जे कोल्हे, लांडगे, त्या किरकिऱ्या यांचा आवाज अचानक यायला लागला. आतापर्यंत पूर्ण शांत होतं, पण अचानक यांचा आवाज यायला लागला. इतक्या जोरात आवाज यायला लागला की ऋषीला असं वाटायला लागलं की ते सगळे किडे बिडे असे एकदम कानाच्या जवळ ठेवलेले आहेत आणि जोरजोरामध्ये ओरडतायत, चिरकतायत. ऋषी भिला. ऋषी सुद्धा ओरडायला लागला. आपल्या बंदुकीच्या गोळ्या धाड 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 छाडायला लागला. ते टेंट जळायला लागला. याचा काय करावं आणि काय नाही याला काय समजत नव्हतं. गावातल्या लोकांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी आता याच्या डोक्यामध्ये फिरत होत्या की या जंगलामध्ये काही विपरीत घडते, काही विचित्र प्रकार आहे, तुम्ही जाऊ नका. ऋषीला वाटायला लागलं की मी उगीच आलो आणि माझी चुकी झाली. लोक जे सांगत होते त्याच्यावर भरोसा करायला पाहिजे होता आणि मी थांबायला पाहिजे होतं, पण मी थांबलो नाही. मी जंगलामध्ये आलो, आता माझं काय खरं नाही असं ऋषीला वाटायला लागलं. ऋषी धाधा पळायला लागला. जिकडं रस्ता दिसेल तिकडं पळायला लागला. जिकडं खुल्ला दिसेल तिकडं तो पळायला लागला. आणि ते जे पूर्ण आवाज होते ते आवाज ऋषीचा पाठलाग करत होते. असं वाटत होतं की कितीतरी लोक त्याच्या पाठीमागं लागलेले आहेत, पळत आहेत. त्याला अनुभव होत होता, त्याला सगळं ते अनुभवत होतं. कित्येक वेळ ऋषी पळतो. पूर्ण घामाचं कळ होस तर पूर्ण काळीच त्याचं ठाक 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 करत होतं. त्याचा नरडा कोरडा पळत होता. डोळ्यामधून अश्रू पळत होते. हातामधली बंदूक एकदम घट्ट त्यानं पकडलेली होती. त्याला वाटू लागलं की हा माझा आता शेवटचा क्षण आहे, आता मी नाही वाचू शकत, हा माझा शेवटचा क्षण आहे. तो धूधान त्या जंगलानं पळायला लागला. पळता पळता अचानक ऋषीचा पाय अडकतो आणि ऋषी खाली पडतो. पण जसा ऋषी खाली पडला तसं त्याला असं वाटलं नाही की मी जमिनीवर पडलो म्हणून. त्याला असं वाटलं की मी एखाद्या मुलायम जागेवर पडलो आणि हळूवार जमिनीवर टेकलो. ऋषी उठतो तर सगळीकडे काळोख होता. त्याला असं वाटलं की मी आता आंधळा झालोय काय की, पण ऋषी आंधळा झाला नव्हता. ऋषी दुसऱ्या डायमेन्शनमध्ये गेला होता, दुसऱ्या जगामध्ये गेला होता. हळूहळू ऋषीच्या डोळ्यासमोर काही दृश्य दिसायला लागले आणि ऋषी त्या जागेवर उभा होता. त्या जागेच्या आजूबाजूला त्यानं बघितलं तर तो एका मोठ्या टाकीमध्ये पडलेला होता. तुम्ही बघितली असाल अशी एखादी मोठी टाकी जी की फिल्टर करणाऱ्या पाण्याच्या, म्हणजे जे पाणी फिल्टर करतो आपण त्या फिल्टरमध्ये तशा प्रकारची टाकी असते. तशा प्रकारची टाकी पूर्णपणे गोल राऊंड, आणि त्या टाकीमध्ये हा ऋषी एकलाच होता. वर बघतोय, वर पूर्ण आकाशामध्ये चांदण दिसते, चंद्र दिसतो आणि ऋषी अडकलेला. त्याच्या हातामध्ये बंदूक, पायाला लागलेलं, पायामधून रक्त बाहेर पडतंय, अंगाला घाम सुटलेला, काळजाचा आवाज त्याच्या कानापर्यंत येऊ लागला. हात चळचळ कापू लागला. असा एकही शरीराचा भाग नव्हता ज्या भागामध्ये त्याला घाम सुटलेला नव्हता. तुम्ही विचार करता तिथं सुद्धा त्याला घाम सुटला होता. त्या जागेवरचा अनुभव त्याला फारच विचित्र वाटत होता. असं वाटत होतं की आपण काहीतरी वेगळ्याच जागेवर आहोत, अलगच जागेवर आहोत. त्याला त्याच्यानंतर हळूवार एक आवाज येतो, असा काहीतरी तुरुतुरू चालल्याचा. तो पाठीमागं वळून बघतो तर त्या टाकीच्या एका कोपऱ्यामधून तीच आकृती बाहेर आलेली दिसते, जी आकृती त्याला बाहेर दिसली होती आणि ती पूर्णपणे ब्लॅक असते. ती हळूवार ऋषीच्या जवळ येते. आता ऋषी काही करू शकत नव्हता. शांतपणाने तिच्या समोर उभा होता.
हिच्या तर खूप होती मनामध्ये की उचलावं बंदूक, तिच्या अंगावर धाडाधाडा गोळ्या फाराव्यात, पण त्याचा हात उचलत नव्हता. ती आकृती ऋषीच्या गालावर हात ठेवते आणि हळूवार ऋषीला मिठी मारते. ऋषीला जशी मिठी मारली ना, तसं जे ऋषीचं शरीर आहे ना, ते असं आतून, शरीराच्या आतून असं त्याला गरम वाटायला लागलं, असं एकदम हॉट. काही वेळाच्या नंतर त्याला असं वाटायला लागलं की माझ्या आत शरीरामध्ये जाळ लागलाय, अग्नी लागली आहे. आणि बघता बघता ऋषी एखाद्या सापळ्याच्या स्वरूपात बदलून गेला आणि तिथंच त्याचे सापळे पडले आणि तिथंच ऋषीचं जे जीवन आहे ते संपलं. आणि इथंच आपली ही जी स्टोरी आहे ही सुद्धा संपली. तर काही वेळेस काही जाग्यावर न गेलेलं चांगलं, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि एक चांगलीशी कमेंट करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला तुम्ही तुमची स्टोरी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा जीमेल ID वर पाठवू शकता, जेणेकरून मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आताचा व्हिडिओ इथंच आपण संपवूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.